सनेम यार, काय करू मी आता? जेजेला पॅनिक अटॅक्स येत आहेत. त्या फ्रेंड्स बनून राहायच्या गोष्टीमुळे तो कन्फ्युज झालाय. काय करू कळत नाही. हे सगळे पुरुष ना कायम कन्फ्युज्ड असतात आणि जे जे पण तसाच आहे ग. एक गोष्ट विचारू, तुझ्या मित्राजवळ ती कुठली मुलगी उभी आहे? हा बांबी, गामजे, जानची मैत्रीण आहे. हा, अच्छा, बांबी. ती इथे का आलीये? जानने तिला इथे बोलवलंय. तो तिच्यात इंटरेस्टेड आहे. मी जास्त चौकशी नाही केली कारण आम्ही फक्त मित्र आहोत ना. खूपच सुंदर आहे ना ती. काय सुंदर आहे? अजिबात नाहीये. तू तिच्याहून जास्त सुंदर आहेस आणि त्याला कशाला तिच्यात इंटरेस्ट असेल? ते पण तू इथे असताना. जानचं तुझ्यावरच प्रेम आहे. तुला खरंच असं वाटतं आहे? हा, आणि तसंही मला नाही वाटत की ती मुलगी जानमध्ये इंटरेस्टेड आहे. माझं इंट्युशन खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. मला पण ऍक्च्युली तसंच वाटतंय. यु नो, किती बरं आहे ना तिचं. चल जवळ जाऊन बघूया हा, कदाचित आपल्याला अजून काही कळेल. काय चल जाऊन करतेस तू? बघूया ना. पण असं रांगत का चालली आहेस? चल ना, कम ऑन. उभी राहा. आता समजला तुला आउटडोर स्पोर्ट्स मध्ये खूपच इंटरेस्ट आहे. हा आउटडोर स्पोर्ट्स मध्ये मला इंटरेस्ट आहे. हो, तुला बघून असं वाटतं की खूपच इंटरेस्ट असेल तुला. खरंच आहे. खरं तर जानला भेटायच्या आधी मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. आणि कॅम्पिंग विषयी विचाराल तर मला अजिबातच आवडत नव्हतं. ती जान मध्ये इंटरेस्टेड आहे. ती ऐकेल ना. माहितीये का, जान खूपच पॉप्युलर आहे. त्याची ओळख करून घ्यायला काहीतरी कारण असणं गरजेचं होतं. म्हणून मी कॅम्पिंग बद्दलची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि मग मी त्याच्यासोबत एक रिलेशन क्रिएट केलं. कॅम्पेन बद्दल असं बोलले की मी जणू खूप एक्सपिरियन्स्ड आहे. वा, फारच स्मार्ट निघालीस तू. आणि नंतर आम्ही फ्रेंड्स झालो. म्हणजे ही मुलगी खोटारडी पण आहे अयान. केवढं खोटं बोली ती जानच्या जवळ जाण्यासाठी. हिच्यावर नजर ठेवावी लागेल आपल्याला. बघ ना यार. जरा विचित्रच वाटतंय मला हे सगळं. हो ना, सगळं विचित्र आहे. म्हणजे कॅम्पेन, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळं खोटं होतं. फक्त जान खरं आहे. अयहान, मला अजिबात डिवचू नकोस, ओके? आपण काहीतरी चुकीचं वागू या जंगलामध्ये. तसंही ती म्हणाली ना की ही खूप जुनी गोष्ट आहे म्हणून. मी जाऊ दे ना. पकड. बहुतेक यामुळे मला हे नीट जाणवत नाहीये. हा, बस बस बस. त्या दिवसात मी जानच्या जवळ जाण्यासाठी खूप वेडी झाले होते कारण त्याचा एक मित्र मला खूप आवडायचा. आणि मग अशीच मला कॅम्पेनची सवय लागली आणि जी अजूनपर्यंत सुटली नाहीये. त्यानंतर मी एक प्रोफेशनल माउंटेनियर झाले. मला ते एक स्पोर्ट म्हणून खूप आवडतं. माझ्याकडे त्याचं लायसन्स पण आहे. क्या बात है, व्हेरी इंटरेस्टिंग, सुपर. हे बघा, मी तुम्हाला जे सांगितले ते कोणाला सांगू नका. हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. ठीक आहे, डोंट वरी, हे सिक्रेटच राहील. गामजे, जरा इकडे प्लीज. हो, आले. ठीक आहे. बघा आता त्याला जाऊन चिकटली. तुम्ही काय बोलत होतात? काही खास नाही, असंच बोलत होतो. मला असं वाटतंय की तुला तो फार काही आवडत नाही. हा, बरोबरच आहे. पण तो तितका वाईट पण नाहीये. तू माझ्याकडे असं का बघतोस? तो किती चार्मिंग आहे. मला खरंच आवडलाय. तो तुला चार्मिंग वाटलाय? हा हा. ओके, मग मला वाटतंय की तू आता इटालियन बोलायला शिकून घे. हा, तू जरा शांत हो. तू पण नाही सांगू शकत की ती खोटारडी आहे. नाही सांगू शकत. हे कसं प्रूव्ह करू मी? कुठे ठेवायचं आहे? असं काय करतेस? धर ना. अरे हा. नाही, हे तिथे ठेव. सांभाळून जरा. माझं हे हे काय चाललंय? नाही नाही, असं नको ठेवूस. हा हा, मी सांगतो. हे घे. हा, हे उभं कर ना इथे. हा ना. वाव. हा, इथे घेऊन येते. असं करू नकोस. तिकडे घेऊन जा ना. जा, जरा लांब जाऊन पकड. बांबीचा टेंट बघ. हा कुठला टेंट आहे? मिस गामजे, टेंट बनवणं सोपी गोष्ट नाहीये, है ना? नाही, खरं तर खूप सोपं आहे. हा बघ, झालाच ना. आणि हे असं. गामजे, काय करतेस तू? तुझ्यासाठी हे खूप सोपं आहे. थोडं अवघड काम शोध ना. अरे नाही, ऍक्च्युली मी सनेमला हे शिकवत होते कसं करायचं. कधी कधी एक्सपिरियन्स लोकांना पण अवघड जातं ना. योग्य पद्धतीने टेंट लावणं गरजेचं आहे, हो ना?
माझा तर विश्वासच बसत नाहीये. मी मिस गामजेला टेंटच्या आसपास फिरताना पाहिलं तेव्हा वाटलं की त्या हे सगळं करू शकतील, पण त्यांच्यासाठी बेसिक आहे ना. तू माझा टेंट केलास का? नाही, मी ते काम जे आणि आयहानला करायला दिलंय. मला अवघड काम शिकायचंय, कसं लावायचं ते शिकायचं ऍक्च्युली. हो, आय एम शुअर तू ते नक्की शिकशील, पण मी तुझ्याकडून एक्सपेक्ट करतोय ते म्हणजे चांगली आणि नवीन स्लोगन्स. मी जरा टेंट चेक करून येते. ओके. जे आयहान, हे काम खूप सोपं आहे आणि तुम्ही कसं अजून कसं नाही करायचंय? केलंय. बघ ना, येत मी तुम्हाला नाहीये. शिकवते, ते इथे ठेव. हा, हे बघ, हे असं करायचं. मी जरा जाऊन चेक करून येतो. मला जरा जावं लागेल. आपण कॉफी प्यायला जाऊया. ठीक आहे. अरे ओके. हा, अरे, तू उचल, आत काय आहेस का? करतेय? इथे लिहिलंय, हे असं इथून इथे उचल. असं लिहिलंय हा, मी की सांगते तुला कसं करायचं. अरे हे बघ. समजत नाही, कुठे लावू? हे इथे असं अरे, लिहिलंय हे की इथून उचलायचं असं. जे. नाही, नाही. अरे. हे काय करतोयस तू? ऍक्च्युली बरंच झालं. असं नाही रे. अगं असंच आहे हे का? काय एक तुम्ही मिनिट, आतमध्ये तुला काय जाऊन माहिती करताय? एक बाहेर मिनिट, या तुला ना. कळत नाही. थांब. मला कळतंय चल, सगळं. थांब जे ऐक तरी. काय करते तू? असं नाही. हा. काय करताय तुम्ही? हे होतच आलंय खरं तर. थोडंसंच काम राहिलंय, होईलच. तुम्हाला हवं असेल तर मी तुमची हेल्प करू शकतो. नाही, ते झालंच. हो, झालंच आहे अगदी. मग मी इकडे शिफ्ट करतो. अगं जे मी बाहेर येऊ शकत अगं नाही. असं इथे बघ, यामध्ये असं लिहिलंय की तू आज बाहेर आलीस तरच आपण हे पूर्ण करू आलो शकतो. आलो आम्ही बाहेर. ओके, मी आधी टेंट लावलाय, सो डोंट वरी. सर्वात पहिले ही स्टिक. ही स्टिक महत्वाची आहे ना. अगदी राईट. बरोबर. बरोबर बरोबर मिस्टर फाबडी, अगदी बरोबर करताय. वा वा. ब्रावो. मी खूप व्यवस्थित टेंट लावलाय. आय मीन तुम्ही पण खूप मदत केली, सो थँक्यू सो मच. मिस्टर फाबरी, तुमच्यामुळे मला आज खूप काही नवीन शिकायला मिळालंय. खरंच सांगतोस? माझा विश्वासच बघा. बसत नाहीये. हे दोघे खूपच क्लोज फ्रेंड्स आहेत असं वाटतं. हा? ओ रिअली, माझं लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं. ठीक आहे. मिस्टर जॉन सक्सेसफुल आहेत आणि थोडे वेगळ्या टाईपचे आहेत, हो ना. त्यामुळे मुली त्यांच्याकडे लवकर अट्रॅक्ट होतात. ते तर दिसतच आहे आपल्याला. तुला तो फाबडी काय आवडला? मला काय झालं? अजून कळत नाही. जेलस वाटतंय. कोण, मी? मी का जेलस होईन? शिकायला लागत. आणि फ्रेंड बद्दल जेलस कोण होतं कधी? ओ, फ्रेंडशिप खूपच अवघड गोष्ट आहे. का बरं? कारण फ्रेंडशिप खूप कारणांमुळे बदलू शकते. हे तर खरं आहे ना की सगळेच लोक कधी ना कधी बदलतातच. चला दुसरा टेंट लावूया. चला. एमरे, तू कसली वाट बघतोयस? मला समजत नाही तू कसला विचार करतोयस. जोपर्यंत स्ट्रगल करणार नाहीस तोपर्यंत जिंकू शकणार नाहीस. कॅम्प मध्ये जा आणि त्याच्याशी बोल. नाही, मी असं नाही जाऊ शकत. तो माझं इन्सल्ट करेल. नाही, यावेळी तू त्याचा भाऊ म्हणून तिथे जाणार नाहीयेस. यावेळी तू जाशील त्याचा बिझनेस पार्टनर म्हणून, ज्याच्याकडे 40% शेअर्स आहेत कंपनीचे. हो, बरोबर बोलतेस, पण हे करणं इतकं सोपं नाही आयलीन. हे बघ एमरे, जानला कदाचित तुझी गरज नसेल, पण कंपनीला तुझी गरज आहे. तू तुझ्या मॉमला प्रॉमिस केलं आहे, ते प्रॉमिस पूर्ण कर. स्ट्रॉंग बनावं लागेल तुला आणि जे काही गरजेचं आहे ते करावं लागेल एमरे. हो, बरोबर बोलतेस तू. तर मग का जात नाहीयेस? हो, जातोय मी. आधी चेंज करतो, फ्रेश होतो, मग निघतो. ठीक आहे? ओके, एकदम परफेक्ट डिसिजन घेतलायस. ओ नो, हे बरोबर होत नाहीये. मी हे नाही करू शकत आणि मला कोणी मदतही करत नाहीये. जॉन, जरा हे बघतोस का प्लीज? मला मदत हवी आहे. काय झालं डेरेन? हे बघ, हे नाही जमत आहे मला. मी खूप मूर्ख आहे यार. मला जमत नाहीये हे आधी मनातून काढून टाक.
बी पॉझिटिव्ह. ओके, आता तू हे इथे बांध आणि मग त्यानंतर या ब्लूच्या शेजारी तुला हे बांधायला लागेल की मग झालं, तुझा टेंट तयार होईल व्यवस्थित. ठीक आहे. तू जरा माझ्यासोबत जास्त वेळ घालवशील का? मला कॅम्पिंगचा काही एक्सपिरियन्स नाहीये आणि गामजेला सगळं किती छान येतंय. तिला तुझी गरज नाहीये. जर कस्टमरने मला असं बघितलं ना की मला काहीच करता येत नाहीये तर त्यांचा सगळा कॉन्फिडन्स जाईल. जान, मी जवळच आहे डेरेन, जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा सांग, मी येईन. त्यात काय एवढं. डेरेन चल हे आता बांधून घेऊ. ओके, मला यासाठी तुझी मदत लागेल. ठीक आहे. आपल्याला इथे थोडं वेगळं बिहेव करावं लागेल. ऑफिसमध्ये नाही होत ना, कॅम्पिंगसाठी आलोय राईट. इथे असं प्रोफेशनली वागून चालणार नाही. आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स, असंच वागलं पाहिजे. पण मला आता खूप राग येतोय. हा थांब जरा, मी पकडते. मिस आयलीन जरा एक सेकंद. हॅलो. आत कोणी नाहीये, ऑफिस तर बंद आहे. माहितीये मला, सगळे कॅम्पेनला गेलेत आणि मी ती फाईल विसरले होते ती मिस घ्यायला आयलीन, आलीये. मिस्टर जाननी सांगितले की तुमचं या कंपनीशी काही देणं घेणं नाहीये. मी तुम्हाला आज जाऊ देऊ शकत नाही. तुझं नाव काय आहे? फर्दी. फर्दी. बघ फर्दी, बिझनेस मधली रिलेशन्स नेहमी बदलत असतात, पण एकमेकांसोबतचं फ्रेंडली रिलेशन कधीच बदलत नाही. समजलं तुला? माझी एक फाईल आत राहिलीये, ती मी घ्यायला आलीये. ती कुठे ठेवलीये ते मला माहित आहे, तर मी जाऊन घेऊ का? प्लीज घेऊ. पण मिस्टर जान कॅम्पेनसाठी गेलेत आणि तिथे फोन लागत नाहीये, म्हणून तू मला आत्ता जरा मदत कर. आय रिक्वेस्ट यू. लगेच येते, 5 मिनिटात. काम झालं. हॅलो गाईज, हे आमचं न्यू प्रॉडक्ट आहे. त्याला म्हणतात पोर्टेबल जीपीआरएस. या प्रॉडक्टमुळे आपल्याला व्होकल गायडन्स मिळेल. मी तुम्हाला समजावतो. आम्ही या संपूर्ण जंगलाच्या रस्त्यात काही फ्लॅग्स लावलेत. तुम्हाला या प्रॉडक्टच्या मदतीने त्या फ्लॅग्सना शोधून काढायचं आहे आणि जो कोणी त्या सगळ्या फ्लॅग्सना शोधून एकत्र करून पहिल्यांदा आणेल तो विनर असेल. समजलं तुम्हाला? सुपर्ब. व्हेरी गुड. फ्लॅग्सची जागा रजिस्टर्ड आहे. कोणीही मॅपचा वापर करणार नाहीये. तुम्ही सगळे तयार असाल तर गेम सुरू करूया. कोण कोण जॉईन करणार आहेत? जरा हात वर करा म्हणजे मला समजेल. मी येऊ का? मला एक हवंय. एक मिनिट, मला घेऊ देत ना. हा, हे मस्त आहे.
ओरडतेस कशा अरे ह्याने तर मला चक्कर येते. मला ह्याचा काही उपयोग होणार नाहीये. मला नको आहे काही जीपीआरएस वगैरे. जाऊ दे. सांगशील का कसं करायचं ते? एक मिनिट. सनेम, तुला हे जीपीआरएस ट्राय करायची गरज नाहीये. तू कॅमेरा ट्राय कर आणि त्याबद्दल तुझे पॉइंट्स लिही. ते जास्त हेल्पफुल होईल. तुम्हाला नक्की काय म्हणायचं मिस्टर जॉन? प्लीज जरा स्पष्ट बोला माझ्याशी. तू काय बोलतेस सनेम? हे जीपीआरएस त्या लोकांना खूप कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं ज्यांना याबद्दल काही माहित नाहीये. बस एवढंच सांगायचंय, कळलं? ओके ओके, समजलं मला. मान्य आहे, मला कॅम्पिंगची सवय नाहीये, पण मिस्टर जॉन मी मूर्ख नाहीये. आय कॅन डू इट. तुला ट्राय करायचं असेल तर एकटी जाऊ हॅलो, नको प्लीज. एक्सक्यूज मी. प्लीज. मला तुम्हाला विचारायचं की हे घड्याळ मी चुकीचं घातलंय का? क्लायमेट आहे ना, मला फार आवडली इथे. आता हे चालू करून द्या ना मला. काही प्रॉब्लेम आहे का मी याच्यात? सांगतो तुम्हाला. ह्यातून ना हे तुम्हाला काय? काही प्रॉब्लेम आहे का? मी काही मदत करू? मला वाटलं आयलीनच आली. यामध्ये काही वेगळे टाइप्स वगैरे आहेत का? म्हणजे ऑडिओ नॅव्हिगेशन वगैरे. मला खूप स्ट्रेस येतोय आता मला. अनफॉर्च्युनेटली ह्यात असं काही होत नाही. अरे बापरे, खरंच मग मी काहीच करू शकत नाही. हा चष्मा खूप अनोईंग आहे. मी ही टेक्नॉलॉजी वापरून बघतोय. बघू काय होतं ते. ओके. ही त्या जागेची लिस्ट आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. हे बटन टाइमचं आहे आणि हे डिरेक्शनचं. ह्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल. थँक्यू सो मच. सनेम, हा तुझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स असेल. तुझ्या टार्गेटवर फोकस कर. ओके, तुझ्या इन्स्टिंक्ट्स कडे लक्ष दे. ओके ओके, शुअर. राईट. सनेम, तू कुठे निघालीस? हा चल आज तर चल मीच जिंकणार आहे. चल चल. अरे थांब ना जरा, मी पण येते. हा, चल. चल 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 लवकर. ओके. सो मिस्टर जॉन, तुम्ही आमच्यासोबत जॉईन का नाही होत गेम? नाही व्हायचंय. का? माझ्याकडून हरण्याआधीच गिवअप केलं तुम्ही, असं का? नाही, गेम मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मला माझ्या बरोबरीच्या लोकांची गरज वाटते. मला वाटतंय तुम्ही मला अंडर एस्टिमेट करताय. मी कशातही तुम्हाला टक्कर देऊ शकतो. ओके, बघूया मग. फ्रेंड्स, जरा इकडे लक्ष द्या. मी टायमर चालू करतोय. गो. हो हो मी. ए, चल 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 पटकन. हो, चल, चल. अरे बांबी, तू बघशीलच, कळलं ना? तू असलीस तरी मला काही फरक नाही पडत. तुम्ही नॉर्थ वेस्टला जायला हवं. नॉर्थ वेस्ट कडे जा. नॉर्थ वेस्ट कुठे आता आहे? नॉर्थ वेस्ट, मला वाटतं हा रस्ता बरोबर आहे. तुम्ही दिशा चुकलेला आहात. तुम्ही आता उत्तर बहुतेक बरोबर आहे. तू स्वतःला फार मोठी माउंटेनियर समजतेस ना? यू डॉली बर्ड सनेम. खोटारडी कुठली, तू माउंटेनियर क्लब मध्ये गेलीयस, डायव्हिंग क्लब मध्ये गेलीयस. तू काय बाई आहे? फक्त पुस्तक वाचणं पुरेसं नसतं. जेव्हा तू घरात तुझ्या फॅन्सी डॉल्स बरोबर खेळायचीस ना, तेव्हा मी बाहेर रस्त्यावर खेळायचे. आता तुला समजेल कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे ते. साऊथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट कुठेही जाऊ शकते सनेम. साऊथ ईस्ट कुठे नक्की? साऊथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट सगळं शोधून काढेन. वेस्ट साईडला तुम्ही 3 किलोमीटर जायला हवं. तुमच्या राईटला तुम्ही 3 किलोमीटर जायला हवं. राईटला कुठला रस्ता नाहीये. नाही नाही, राईटला कुठलाच रस्ता नाहीये. टर्न राईट. टर्न राईट. राईटला रस्ता नाहीये. टर्न राईट. नाही नाही, राईटला रस्ताच नाहीये. टेक युअर राईट साईड. यांना बहुतेक लेफ्ट म्हणायचंय वाटतं. ओके, मी लेफ्ट. हे काय होतं ते?
नॉर्थ ईस्ट हा तर तेच बोलतोय सर. तुम्ही आता तिसऱ्यांदा तेच सांगताय. तुम्ही अजून काहीतरी सांगायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? जर आपल्याला नॉर्थची डायरेक्शन मिळाली तर आपल्याला शोधायला सोपं जाईल. माय डिअर आयहान, मी स्काउट नाहीये. मी नॉर्थ नाही शोधू शकत. डायरेक्शन कशी मिळणार? आता आपण काय करायचं? जे जे काय? या झाडावर कसे ते स्केल्स दिली आहेत, हे काहीतरी इंडिकेट करतं. मी याबद्दल ना वाचलं होतं. हे ह्याला काहीतरी म्हणतात. काय? हे ना तुला माहितीये का हे काय आहे ते? काय बोलतेस तू आयहान? ते तर ह्युमिडिटी साठी असतं. हायग्रोमीटर. याचा अजून काय उपयोग असणार आहे? आपल्या काहीच कामाचं नाहीये. कळतंय का तुला? नाही मी लहानपणी स्कूलमध्ये शिकले ना, शेवाळ आलेली फांदी काहीतरी इंडिकेट करते. हे बघ, आता मला स्ट्रेस येतोय, पॅनिक अटॅक येतोय मला. आता अंधार येतोय माझ्या डोळ्यासमोर. आता आपण काय करायचं? अंधार होतोय जे माझ्या जे डोळ्यासमोर. शांत हो. आपण आहोत ना दोघं एकत्र. हा? मी आहे ना तुझ्या सोबत. तुम्ही तुमच्या टार्गेट पासून खूप लांब जाताय. सर जरा ऐका, तुम्ही थोडा वेळ गप्प बसता का? हो, आम्ही थोडस महत्वाचं बोलतोय. बंदच करून टाकतो. घाबरायची काहीच गरज नाहीये. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला शांत राहावं लागेल. तुला माहितीये, मी एकदा जंगलात झोपलो होतो. निसर्ग म्हणजे नेचर माझ्या कानाशी अगदी गुणगुणत होता आणि मी त्याच्याशी संवाद साधत होतो. हो, अगदी शांत राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला. फ्लॅग मिळाला. जे 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 अरे सांग बाबा, कुठे मी जरा सांगाल का? तुम्ही रस्ता चुकलेला आहात. वा काय सांगितलंय? मला हे माहितच नव्हतं ना. मला माहिती आहे आधीपासून. कुठे जायचंय ते सांगा. कुठे झाली यार मी? आयहान, जे जे कोणी आहे का इथे? मी रस्ता चुकले. इथे काय कोणी आहे का इथे? हे काय काय कोण आहे? हे काय काय दिसतंय मला? सहा. वाव, मला 3 मिळाले. मला 6 मिळाले तुला. हे घ्या, अरे यार, काम करा बघा. तू किती आणले? मोजलं नाही. मला फक्त एकच मिळालंय. मजा आली ना? अरे पण आम्हाला एकच मिळाला. पण आम्हाला मिळाला तरी. अहो ऐकून तरी घ्या. हे पण घे. गाईज इकडे लक्ष द्या. आणि विनर आहेत मिस्टर जॉन. त्यांनी 6 फ्लॅग्स आणलेत. मला वाटलंच होतं असंच होईल. यार खूप भूक लागायला लागली आहे. मस्त. गाईज, कोणीही जाऊ नका. सनेम अजून परत आली नाहीये. कोणी तिला बघितलं? अरे यार, कोणी बघितलं का? नाही, मला नाही माहिती. मला नाही दिसली. कुठे आहे? नॉट रिचेबल. सिग्नलच नाहीये. गाईज, आपल्याला तिला शोधावं लागेल. आपल्याला सनेमला शोधावं लागेल. वेगवेगळं जाऊन शोधूया, म्हणजे आपल्याला जास्त एरिया कव्हर करता येईल आणि ती लवकर सापडेल. दोघांची टीम करा. जर आपल्याला 1 तासात सनेम नाही सापडली तर आपण इथेच परत भेटूया. ओके? हो ठीक आहे. चला यार, कुठे गेली असेल ही? सनेम, सनेम सनेम, सनेम सनेम कुठे गेली असेल ही मुलगी? खरंच सनेम. आता कुठे शोधायचं हिला? नाही, याचा काही फायदा होणार नाही. तुम्ही तिकडे जा, मी इथे जातो. मिस्टर फाबरी, तिकडे जाऊन काही फायदा नाहीये. मला वाटतं की तुम्ही इथे जावं. गेले. यार कुठे गेली असेल ही मुलगी? माहित नाही, पण तू अजिबात घाबरू नकोस. भीती सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला, समजलं? जर तिला काही झालं तर मी काय नाही, करेन? तिला काही होणार नाही. या जंगलात काय होणार आहे तिला? झाड आहेत तिथे, पानं आहेत, ही झुडपं आहेत. मग साप पण असू शकतात. लांडगे हो, लांडगे असू शकतात. अरे बापरे, लांडगे. सनेम, सनेम, सनेम.
सनेम 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 काय ग तुझा आवाज असा काय येतोय? ओरडून ओरडून आवाज बसलाय माझा. सनेम 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 कुठे आहेस तू? सनेम कुठे आहेस तू? सनेम सनेम! सनेम कुठे आहेस तू? सनेम 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 उठ सनेम मला सनेम सापडली सनेम सनेम अरे बापरे आपल्याला आपल्याला दोर लागतील. सनेम 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 काय होतंय? मला चक्कर येते. सावकाश असू दे घाबरू नकोस. मी इथेच आहे तुझ्यासोबत. आपण लवकरच इथून बाहेर पडू. फक्त 5 मिनिटं. सावकाश सावकाश सनेम तू बरी आहेस? ओके. शांत हो मी करतो काहीतरी. ओके ओके. बाकीचे पण येतीलच पण आपण लवकर बाहेर पडू इथून. काळजी करू नको टेन्शन घेऊ नकोस. हं? ओके. मी आहे. मला धरू शकशील ना? आपण हळूहळू बाहेर पडू. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. ओके ठीक आहे. चला मला असं पाठीमागनं घट्ट पकड. ओके. नाही तर पाठीवर बस माझ्या अशी. ऑल राईट. बसलीस का? आता उठू का? शाबास. मी खूप घाबरले होते. मी खूप घाबरले होते. रिलॅक्स रिलॅक्स. सनेम
तू बरी आहेस ना? हो बरी आहे. मला तर काही कळतच नाहीये. गरज नाही, मी सांगते ना तुला. थांब, हे बघ. मी सांगते ना तुला. हे ना, हो मी तिला सांगितलं होतं तेव्हा. तुला माहिती आहे का त्यांच्याबद्दल? इटलीमध्ये आम्ही खूप माउंटनवर घालवलाय. खूप मजा येते. मला हे खूप आवडतं. आता बरं वाटतंय? हो. सगळ्यांनाच काळजी वाटत होती तू कुठे गेली असशील म्हणून. मी खूप घाबरले होते. यापुढे कायम माझ्या समोरच राहा. कायम? हो, खास करून आपण जंगलात असताना तरी कायमच. समजलं. इतक्या हेक्टिक दिवसानंतर या कॉफीने एकदम जादू केली आहे. एकदम फ्रेश वाटतंय, हो ना? हो, आणि या चहाने पण. तुला जेवढा चहा आवडतो तेवढीच मला कॉफी आवडते. हो, पण हा राईम टी आहे. डाईम टी? हा, याने बॉडीला थोडा आराम मिळतो. ट्राय करणार का? हो का? ठीक आहे, पुढच्या वेळेस नक्की ट्राय करेन. पण मला समजतच नाही तिथे एवढा मोठा खड्डा कसा होता. तो खड्डा नव्हता, ग्रँड कॅनियन होता. तुला दिसला कसा नाही? पण इतका मोठा होता तो. जाऊ दे, मी विचारत नाही का दिसला नाही. कदाचित शिकाऱ्यांनी खोदला असेल. अनेकदा बेअरची शिकार करण्यासाठी असे खड्डे खोदले जातात. ते नाही पडलं, पण तू पडलीस. मॉमला कळलं तर ती सरप्राईज नाही होणार. मी नेहमीच पडत असते ना, कारण. तुला चहा हवाय? हो प्लीज. तुमचा हात दुखायला लागेल. तू खालून असा सपोर्ट कर ओके आणि असा पकड, म्हणजे कमी दुखेल. ओके, मी इथून सोपं पकडते. आहे त्यात. कोण? मिस्टर एमरे येत आहेत बघ. जरा हे पकड आणि शेकत राहा. मी आलोच. आलोच. तू इथे काय करतोयस? काय दादा, आहेस कसा तू? अरे मिस्टर इंगळे पण आलेत. मी तुला विचारलं की तू इथे काय करतोयस? मला तुझ्याशी बोलायचंय. एमरे, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हो का? पण मला एक महत्वाची बातमी द्यायची आहे. त्यासाठी बोलावं तर लागेल. तुला जे काही बोलायचंय ते मला ऐकायचं नाहीये, समजलास? कारण आपल्यामध्ये बोलण्यासारखं काहीच नाहीये आता. आपली मॉम तर एकच आहे ना आपली? त्याचा इथे काय संबंध? काय म्हणायचंय तुला? दादा, मॉमला सगळं माहितीये. मला नाही फरक पडत. कंपनीत काय झालंय ते सगळं माहितीये. मला परवा नाहीये. तिने तिचे शेअर्स मला दिलेत. काय? हो, बरोबर ऐकलंस तू. सो आता तू मला फायर करू शकत नाहीयेस, कारण माझ्याकडे सुद्धा तुझ्या इतकेच राईट्स आहेत. एमरे, निघ इथून. मला वाटतंय की तू नीट ऐकलं नाहीयेस माझं. हा, तू मला नाही काढू शकत. तुझी इच्छा असेल नसेल तरी मी ह्या कंपनीचा हिस्सा असेन. तुला कंपनीत परत येण्यासाठी ते शेअर्स सोडून अजून बऱ्याच गोष्टींची गरज आहे, आणि ज्या तुझ्याकडे नाहीयेत. आता गुपचूप निघून जा, तेच बरं होईल तुझ्यासाठी. या गोष्टींचा तुला पश्चाताप होणार आहे, नक्कीच.
मस्त रात्र आहे ना आज, किती छान वाटत. आकाशात चमकणारे तारे, ताजी हवा, आपण किती खुश आहोत, किती शांत आहोत, ते सुद्धा सगळे असताना. पण तुम्हाला बघून असं वाटत नाहीये? आपण इथे का आलो आहोत? एक चांगली आयडिया शोधायला. मला माहितीये तुम्ही सगळे स्ट्रेस मध्ये आहात, पण माझ्याकडे तुम्हा सगळ्यांना मदत करण्यासाठी एक जादुई उपाय आहे. तुमचे मग्स घेऊन या इथे लवकर. कॉफी केली आहे मी सगळ्यांसाठी. घेऊन या. चला चला चला. मला एक मला पण घे. सेनेम, ही रात्र किती मस्त आहे ना. इथे ऍडव्हेंचर वगैरे सगळं काही आहे. त्यांनी इथे यायला नको होत जाऊ दे, आहे. तू लक्ष देऊ. अच्छा, मला पण हवंय हा. मला हवंय. थांब ए, हिला पण दे ना. थँक्यू. हे काय ड्रिंक्स आहेत? माहितीये मी यात थोडं अल्कोहोल मिक्स बरं वाटलं रे. मी नाही पिऊ शकत, मग मला झोप येईल. मला एवढ्यात नाही तुला झोपायचंय. याने झोप कशी येते? माहित नाही, पण मला जागायचंय. मला जागावंच लागेल मिस डेरेन. ठीक आहे, मग तू दे कोणाला तरी. उफ, माझं डोकं. जान प्लीज शांत हो ना जरा. रामजे, तू बघितलंस ना, मी त्याला सांगितलं होतं मला तोंड बघायचं नाहीये त्याचं. त्याने आमच्या मॉमच्या शेअर्स साठी केलं हे सगळं. डिस्गस्टिंग. जान जाऊ दे ना. एक दीर्घ श्वास घे आणि शांत हो प्लीज. जान, तुला इग्नेडा मधलं कॅम्पेन आठवतंय का? माझ्या बॉयफ्रेंडने मला दगा दिला होता, त्याने माझी माफी मागायचा प्रयत्न केला होता. तुला हे सगळं आठवतंय ना? काय झालं होतं तेव्हा? त्या रात्री तू काय म्हणाला होतास मला? आपण नेचर मध्ये आहोत, आपण ताऱ्यांखाली आहोत. त्या इडियट साठी अशी रात्र वाया घालवू नकोस. इतका महत्वाचा नाहीये तो. आणि मी तुझं ऐकलं होतं. तेव्हा काहीही होऊ शकत नव्हतं, तरीही मला तुझ्या बोलण्याचा खूप आधार मिळाला होता. आता तीच गोष्ट तुला पण लागू होते ना. मला नाही माहित की तुझ्या भावात आणि तुझ्यात काय चालू आहे, पण जान, ही जागा त्यासाठी नाहीये. या सगळ्या गोष्टी आपण इथे नाही सोडवू शकत. या गोष्टी नंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. माझं ऐक जरा. इतक्या वर्षानंतर आपण इथे कॅम्पेनसाठी आलो आहोत, शहरापासून इतके लांब आहोत. जरा या गोष्टी एन्जॉय कर ना. सगळे किती खुश आहेत बघ. तू सुद्धा हा क्षण एन्जॉय कर प्लीज. ऐक ना. बरोबर आहे तुझं. मला शांत व्हायला पाहिजे. तेच म्हणते मी तुला. कशी आहेस तू? मी ठीक आहे. थँक्यू सो मच. हाच विचार करतेस ना की अवघड प्रसंगात ती नेहमी चांद सोबत असते. चांगली गोष्ट आहे, बरोबर? कोण? आमच्या टीम बद्दल बोलताय का तुम्ही? नाही नाही, मिस्टर जान आणि त्यांची ती फ्रेंड जी आहे ती, त्यांचं एकमेकांशी चांगलं पटतं. बघ ना, तिने कसं शांत केलं त्याला. अच्छा, असं म्हणताय? माझं ऍक्च्युली लक्षच नव्हतं. अगं, बघ तरी त्यांच्याकडे जरा. सनेम, तू काहीच प्यायली नाहीयेस. मी तुझ्यासाठी फ्रूट ज्यूस केलाय. तू हा पी. हा, ओह थँक्यू सो मच. तुम्ही इथे बसा ना मिस डेरेन, आमच्या बरोबर बसा. ज्यूस घे ना, बरं वाटेल तुला. ठीक आहे, अगं तुम्ही एन्जॉय करा. मला खूप गरम होतं ऍक्च्युली. हो ज्यूस पिऊन बरं वाटेल कदाचित. हो, खरंच. मी ड्रिंक घेऊन येते. तुझ्यासाठी आणू का? नको, मी ठीक आहे. थँक्यू. तू एन्जॉय कर. ओके, भेटू लवकर. याची टेस्ट काहीतरी वेगळीच वाटते मला. अगं, हा ऑर्गॅनिक आहे. शहरात आपण फ्रुट्सची खरी चव विसरून जातो. अगं चल लवकर संपव हे. यात खूप जास्त विटॅमिन्स आहेत. पी पी. सगळं पिऊन टाका, तुला बरं वाटेल. मी आलेच. जान, तू इथे काय करतोयस? मी जरा वॉक करणार आहे. आपण एकत्र करूया. अरे, परत मी चुकीच्या वेळी. माझं कसं होणार आहे कुणास ठाऊक. मला झोप का बरं येते? झोपू नको सनेम. मला अजिबात झोपायचं नाहीये यार. झोपू नकोस, झोपू नकोस. कम ऑन सनेम, जागी राहा सनेम.
मला झोपायचं नाहीये. हे काय होतंय मला? अचानक झोप काय येतेय? तू इथे काय करतोयस? मी तुला विचारलं की तू इथे काय करतोयस? काय दादा आहेस कसा तू? मला तुझ्याशी बोलायचंय. एमरे, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. गुपचूप इकडून निघून जा. मिस्टर यांनी यात खूप मस्त फ्रुट्स घातलेत वाटतं. एवढे वाईट पण नाहीयेत, म्हणजे जंगलात एकटं फिरायला कोणाला भीती नाही वाटणार. तशी तरी सनेम खूप ब्रेव आहे म्हणा, म्हणजे मला कोणाची भीती वाटणार आहे? कोणाचीच नाही. इथे कोल्हा आहे का? कोल्हाच वाटतोय मला, किंवा साप असेल. साप असेल तर मग मी काय करेन? किंवा कोल्हा असेल तर काय करशील? सनेम, मिस्टर जॉन, तू इथे काय करतेस? मी वॉक करायला आले होते. नेचर मध्ये वॉक करायला आवडतं मला. तू काही प्यायलेस का? हा, फ्रूट ज्यूस प्याले. फ्रूट ज्यूस प्यायलेस? हा, अच्छा. हा, fruit आर यू श्योर फक्त हा फ्रूट ज्यूसच आहे? हो, बाकीचं मिस okay. डेरेनने स्पेशली माझ्यासाठी बनवलंय. पण तुम्हाला त्याचं काय म्हणा, तुम्हाला त्याच्याने काही फरक पडत नाही ना मिस्टर बॉस. मला वाटतं की तुम्हाला काही फरक पडत नाही. पण तुम्ही कॅम्पिंग एरियाला एकटं का सोडलं? तुमच्या बांबीला एकटं सोडलं तुम्ही? निकनेम सारखं वाटतं. तुम्ही तिला एकटं का बरं सोडलं? नव्हतं सोडायला पाहिजे. तुम्हाला सूट नाही होत. एकटं सोडायला नको होतं. तुम्हाला तिच्या सोबत असलं पाहिजे. तसंही तुमचं तुमच्याशी चांगलं जमतं. मी नोटीस केलंय तुम्ही तिच्यासोबत खुश असतात, मला माहितीये. सो चला कॅम्प एरिया मध्ये जाऊ. हो रिअली? तुमची फ्रेंड आहे ना तिथे, तिला तुमची काळजी वाटत असेल. ठीक आहे, चला जाऊया परत. नाही, ऍक्च्युली ते रिझन नाहीये. तू झोपायला हवेस, तुला चढलीये जरा. जानडीवेट, पाणी झोपू शकतं पण शत्रू कधी झोपत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. हे काय बडबडतेस तू? तू जरा जास्तच प्यायलेस. जर जमत नाही तर इतकं पीत जाऊ नकोस ना. काय ग? जर तुला अजूनही समजत नसेल तर मला असं म्हणायचंय की तू माझाच आहेस.